तर रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामधला हा वाद आणि हे आरोप प्रत्यारोप गेले काही दिवस सुरू आहेत। यावरती आता एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। रवींद्र धंगेकरांना देखील माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे। आणि मी त्या दिवशी पण जेव्हा पुण्यात गेलो तेव्हाही मी भाष्य केलं होतं, आजही करतो। प्रत्येक कार्यकर्त्यांनी महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठेही बेबनाव होईल अशा प्रकारचं कृत्य वक्तव्य करू नये। एकनाथ शिंदेचा जेव्हा फोन आला तर काय म्हणले ते तुम्हाला? मी तुम्हाला हे सांगतो की दोन्ही प्रकरणामध्ये त्यांनी मला पुण्यातल्या गुन्हेगारांना क्षमा करणार नाही हे कोण बोलले? एकनाथ शिंदे बोलले। म्हणजे तुम्ही मुरलीधर मोहोळवर दिल्ली आरोप करत राहा असं म्हणले ते? मी परत एक सांगतो की विकृतीवर बोलत राहा, मी मुरली मोहोळांवर आरोपच करत नाही, त्यांच्या विकृतीवर आरोप करतोय। मग काय म्हणले ते? करा का नका करू? मी बोलतोय ना आता, म्हणजे त्यांचं सूचना मला जी आहे ती फक्त पक्षावर बोलू नका, विकृतीवर बोला। म्हणजे बीजेपीवर थेट बोलू नका, मात्र इथं जे काही चुकीचं चाललंय त्याच्यावर बोला। मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं कौतुक करतो का नाही? काल त्यांनी छडी उघडली, आज लाईनीत आलेली दिसती गाडी, आता ती पोचन स्टेशनवर।